नमस्कार, मी असलम मुल्ला. आपण पाहताय कराड वार्ता. कोयनेत मुसळधार पाऊस गेल्या 4 दिवसापासून कोसळतोय, त्यामुळे धरणाच्या पाण्यात मोठी आवक सध्या निर्माण झाली आहे. धरणात सध्या 84 टीएमसी एवढा पाणी साठा आहे. धरणाचे जे 6 वक्र दरवाजे आहेत ते सध्या 4 फुटाने उघडण्यात आले असून धरणातून 21,000 क्युसेक पाण्याचा विसर्ग कोयना नदी पात्रात करण्यात येतोय. त्यामुळे आपण सध्या दृश्य पाहताय. कराड, कृष्णा आणि कोयनेच्या नदी पात्रात मोठी वाढ झालेली आहे. या ठिकाणी प्रीती संगम जो आहे, इकडे ज्या पायऱ्या आहेत, कृष्णामाई मंदिराची ज्या पायऱ्या आहेत, त्या पायऱ्यांना सध्या पाणी लागलेलं आहे. यावर्षी पहिल्यांदाच हे पाणी लागलेलं आहे. मी तुम्हाला इथले दृश्य दाखवतोय. मोठ्या झपाट्याने सध्या नदीचं जे पात्र आहे ते सध्या वाढत चाललंय. आणखीन जर 4 दिवस कोयनेमध्ये मुसळधार पाऊस जर पडत राहिला तर नक्कीच ही पाण्याची जी स्थिती आहे ती आपल्याला भयानक झालेली दिसेल. पाण्याचं जे पात्र आहे ते सध्या मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे आणि पायऱ्यापर्यंत यावर्षी कृष्णा आणि कोयना नदीचं पात्र येऊन सध्या पोहोचलेलं आहे. मी सध्या प्रीती संगमावर आहे. आपल्याला प्रीती संगमावरची सध्या मी दृश्य दाखवतोय. धरणात सध्या 84 टीएमसी एवढा पाणी साठा आहे. 21,000 क्युसेक पाण्याचा विसर्ग जो आहे तो धरणाचे 6 वक्र दरवाजे उघडून सध्या कोयना नदी पात्रात करण्यात येतोय. आपण सध्या दृश्य कराड जवळची पाहताय. असलम मुल्ला, कराड वार्तासाठी, कराडच्या प्रीती संगमावरून.